तुंगनाथमध्ये संपलेला हा प्रवास पुन्हा सुरू झाला चोपता व्हॅलीमधून बसचा प्रवास करत उखीमठपर्यंत, जिथे ओंकारेश्वर, केदारनाथ आणि मधमहेश्वर यांची एकत्र भेट झाली. आता आम्ही बसमधून उतरलोय आणि उखीमठमध्ये. तर आता इथून ओंकारेश्वर मंदिरमध्ये जायचं आहे, जिथे केदारनाथ आणि मधमहेश्वर या दोघांची डोली तिथे ठेवलेली असते आणि लिंग सुद्धा तिथेच असतं या दिवसांमध्ये. त्यामुळे तिथे दर्शन घ्यायला आता आम्ही जातोय. आणि हा बघा, आजही आपल्या सोबत आहे. तर हा जो रस्ता आहे ओंकारेश्वर मंदिरात मध्ये जाण्यासाठी, बसमधून उतरल्यानंतर लोकेशन म्हणजे जे मॅप असतो तो हा रस्ता दाखवत नाही. तर त्यासाठी आपल्याला लोकल लोकांना विचारून शॉर्टकटने जाता येईल. तर हे स्नो पिक्स दिसत आहेत. गावातून फिरायला खूप मजा येते. अशी छोटी छोटी मंदिरं सुद्धा आहेत. तर जे समोर दिसतंय आपल्याला कळस, ते आहे ओंकारेश्वर मंदिर. हे ओंकारेश्वर महादेवाचं मंदिर आहे. आता मी इथे पोहोचलो आहे आणि इथे पंचकेदारांचे शिवलिंग आहेत. केदारनाथांचं सिंहासन सुद्धा इथे आहे. उषा अनिरुद्ध यांचा विवाह मंडप सुद्धा आतमध्ये आहे. तर दर्शन घेऊया. नोव्हेंबर ते एप्रिल मधल्या काळात बर्फवृष्टीमुळे केदारनाथ आणि मधमहेश्वरची पालखी याच ओंकारेश्वर मंदिरात आणली जाते. इथून दर्शनासाठी आत गेले खरी, पण बाहेर यायला पायच निघत नव्हता. डोळ्यात पाण्याचे थेंब तरळत होते. त्यामुळे मूर्ती धुसर दिसत होती, पण भाव थेट काळजात घुसला होता. आणि त्याच शांत मनाने दर्शन घेऊन बाहेर आले. परवा आणि काल 2 दिवस ट्रेकिंग केलं. तर आज म्हटलं थोडा आराम करायचा. आज काही ट्रेकिंग नाही आहे, फक्त ओंकारेश्वर मंदिर आणि ऋषिकेश मार्केट थोडंफार फिरायचं आहे आणि गंगा आरती बघायची. त्यामुळे आज काही ट्रेकिंग नाही असं वाटलेलं. पण आता हे ओंकारेश्वर मंदिरासाठी खाली गेलेलो आणि चढताना आता वाट लागते परत. पहाड़ों में ऐसे ही होता है. तर उखीमठ नंतर डायरेक्ट आपण भेटतोय गंगा आरतीसाठी ऋषिकेशमध्ये. तर मगासपासून खूप धावपळ झाली. ऋषिकेशपर्यंत, उखीमठपासून ऋषिकेशपर्यंतचा 8 तासांचा खूप भयानक प्रवास झालेला आहे. तो पण बसने. त्यानंतर 5:30 वाजता इथली आरती सुरू होते. त्यामुळे 5 वाजता पोहोचून 5:30 वाजता आम्ही इथे पोचलो आहे. त्यामुळे मधलं काहीच घेता आलं नाही. पण गंगा आरतीला आम्ही जॉईन झालो आहे. तर गंगा आरती मी तुम्हाला आता दाखवते. प्लस इथलं वातावरण खूप छान आणि खूप असं भक्तिमय आहे. तर चला गंगा आरतीचा आनंद घेऊया.
तर गंगा आरती झालेली आहे आणि आता आपण थोडंसं स्ट्रीट फूड खाऊन शॉपिंगसाठी जाणार आहोत. मिठाई की दुकान. तर इकडे खूप सारे मॅग्नेट्स आहेत आणि आम्ही आता कन्फ्यूज झालो की कुठला घ्यायचा आहे. हे राम झुला आहे पण खूप मोठा आहे तो. डिटेल नको. तर बिहारचा लिट्टी चोखा आम्ही इथे खातोय. हे याचे बुडवायचं. हां जी बटाटा आणि ह्या असतं वांग्याची भाजी असतं शक्यतो. छोटीवाला म्हणून इकडे फेमस एक रेस्टॉरंट आहे. हे खोटावाला आहे. ठीक आहे. आणि हे खरावाला आहे. आणि ही सगळी शॉपिंगसाठी मस्त मस्त दुकानं आहेत. इकडे पण आहे घ्यायचं. हो सेमच आहेत सगळीकडे. ते ऑटोवालं मैया तेरी अक्ल में हमको भी बैठा लेना ओ मेरी माँ. हाँ, फिर से